केंद्र सरकारने नव्याने मांडलेल्या परिसीमन विधेयकाला विरोधकांचा विरोध। 131व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार। उद्या 4 वाजता लोकसभेमध्ये मतदान होणार। परिसीमन विधेयकामुळे कोणत्याही राज्यावर भेदभाव होणार नाही। नियत साफ असल्याने शब्दांचा खेळ करण्याची गरज नाही। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। परिसीमन विधेयकाबाबत विरोधकांकडून भ्रम पसरवला जातोय। दक्षिणेकडील राज्यांची ताकद कमी होणार नाही। दक्षिणेतील राज्यातल्या खासदारांची संख्या 129 वरून 155 होणार। अमित शहांची माहिती। घटना दुरुस्ती विधेयकाने आपण देशाला विभाजनाच्या दिशेने नेतोय। 50% जागा वाढवल्या नाहीत तर दक्षिणेतील खासदार कमी होतील। खासदार अरविंद सावंत यांचं विधान। महिलांना काहीतरी देतो या भ्रमात आपण राहू नये। आरक्षण महिलांचा हक्क, आपण त्यांना वंचित ठेवलं। महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। नगरसेवक पद धोक्यात येताच एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल। घरगुती कारणामुळे माध्यमांशी संवाद नाही। नातेवाईकांचं स्पष्टीकरण। सहर शेखवर शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप। चंद्रपूर पाहणी दौऱ्यावेळी पर्यावरण मंत्र्यांनाच प्रदूषणाचा फटका। मंत्री पंकजा मुंडेंची गाडी कोळशाच्या धुळीने माखली। सर्वजण मिळून प्रदूषणावर मात करू, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। किशोरी पेडणेकरांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप। बाळासाहेबांना तुम्ही विकत घेतलंय का, पेडणेकर म्हणाल्या। महापौर रितू तावडेंचा दावा। किशोरी पेडणेकरांनी आरोप फेटाळला। नाशिक धर्मांतर प्रकरणात आरोपीचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। मुख्य सूत्रधार निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी संबंध असल्याचा संशय। नाशिक धर्मांतर प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती। मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत। आणखी 4 जणांची चौकशी सुरू। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नेस्कोमधल्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनाने 2 तरुणांचा झाला होता मृत्यू। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 दरम्यानच्या नुकसानग्रस्तांना मदत जाहीर। महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यात 53 कोटी 83 लाखांचं वितरण। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला। धावपट्टीवर आकासा आणि स्पाइस जेट विमानांचे पंख घासले। सर्व प्रवासी सुरक्षित। प्रकरणाची चौकशी सुरू।